नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. सायन्स पार्ट 1 साठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते चॅप्टर 1 पासून चॅप्टर 6 पर्यंत, तर ते आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. आता या लेक्चरमध्ये नेक्स्ट चॅप्टरसाठी म्हणजे 7 नंबरचं चॅप्टर लेन्सेस, त्याच्यानंतर मेटॉलॉजी, कार्बन कंपाऊंड या चॅप्टरसाठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि हेच क्वेश्चन जर तुम्ही केले तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स पडू शकतात. हेच जर क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करून गेला तर, हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. तर पहा, 7 नंबरचा चॅप्टर होता मित्रांनो लेन्सेस. तर याच्यावरती आपल्याला काय क्वेश्चन विचारू शकतात. आता 2 प्रकारच्या लेन्स पाहिल्या होत्या आपण, एक तर कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरी कॉन्केव्ह लेन्स. तर याच्यामध्ये इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये इमेज कशा पद्धतीने तयार होतात याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. मग ह्याच्यामध्ये आपण 6 इमेज ड्रॉ केल्या होत्या. एक तर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असताना, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट बिटवीन इन्फिनिटी अँड 2f1च्या मध्ये असताना, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट 2f1 वरती असताना, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट 2f1 आणि f1च्या मध्ये असताना. तर अशा 6 केसेस आपण स्टडी केल्या होत्या. मग ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यानंतर इमेज कुठे तयार होणार आहे, त्या इमेजची साईज, नेचर आणि पोझिशन काय असू शकतं याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्याचप्रमाणे इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्ससाठी इमेज कशा तयार होतात याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. मग याच्यामध्ये 2च केसेस होत्या, एक तर ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी अँड ऑब्जेक्ट बिटवीन इन्फिनिटी अँड ऑप्टिकल सेंटर. याच्यावरती 2च ह्या केस आहेत. तर इमेज ऑब्जेक्ट कुठे ठेवले, इमेज कुठे तयार होणार आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर आपण लेन्स फॉर्म्युला पाहिला होता, लेन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन फॉर्म्युला होता, पॉवर ऑफ लेन्स पाहिलं होतं. याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स असू शकतो. याच्यावरती न्यूमरिकल्स येण्याचे खूप चान्सेस आहे मित्रांनो, त्यामुळे ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स करून ठेवा. लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन फॉर्म्युला आणि पॉवर ऑफ लेन्स. त्यानंतर आपण पाहिलं ह्युमन आय. आता ह्युमन आयमध्ये जे काही डिसीज होते, मायोपिया आणि हायपर मायोपिया, त्याला आपण नियर साइडनेस आणि फार साइडनेस म्हणतो. मग ते डिसीज कशामुळे होतात, तो डिसीज झाल्यामुळे काय होतं, आणि तो डिसीज झाल्यानंतर मायोपिया किंवा हायपर मायोपिया झाल्यानंतर त्याचे करेक्शन कसे करू शकतो आपण, त्या डिसीजचं करेक्शन कसं करू शकतो, कोणती लेन्स वापरू शकतो याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. किंवा मायोपिया आणि हायपर मायोपियाचे डायग्राम देणार, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ते कॉन्व्हेक्स लेन्स असेल किंवा कॉन्केव्ह लेन्स असेल, याचे तुम्हाला युजेस विचारू शकतात. युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. तर हे झालं आपलं इम्पॉर्टंट क्वेश्चन लेन्स चॅप्टरवरचे. लेन्सेस जो काही चॅप्टर होता त्याच्यावरचे हे झाले इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर होता मित्रांनो 8 नंबरचा मेटॉलॉजी. मग ह्या मेटॉलॉजीमध्ये फर्स्ट पॉईंट होता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, पण हा डिलीट केलेला आहे मला वाटते सिलेबसमधून तुमच्या. मग नेक्स्ट होता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज. मग त्याच्यामध्ये रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन असेल, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर असेल, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड असेल, त्या रिॲक्शन करून जा. आता याच्यामध्ये 2 रिझन तुम्हाला विचारू शकतात, इम्पॉर्टंट आहे पहा. सोडियम, व्हाय सोडियम किप्ड इन केरोसिन. सोडियम आहे तो केरोसिनमध्ये डिप करून का ठेवतात. किंवा दुसरं रिझन असं विचारू शकतात, व्हेन कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर, कॅल्शियम मेटल्स फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर, गिव्ह रिझन, असं विचारू शकतात तुम्हाला. आणि हे परफेक्ट करून ठेवा.
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्याच्यामध्ये नंतर आपण पाहिलं रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट सोल्युशन ऑफ अदर मेटल्स. मग याच्यावरून आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज तयार केली. पहा, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहे. मग त्याच्यामध्ये जो हायली मेटल आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, तो लेस रिॲक्टिव्ह मेटलला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमधून डिस्प्लेस करतो. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर मेटल्स आणि नॉन मेटलची जर रिॲक्शन झाली तर जे कंपाऊंड होतं तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. मग त्या आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी तुम्हाला विचारू शकतात. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर मेटॉलॉजी चॅप्टरमध्ये जे काही एक्सट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट एकच मेटल दिलेलं आहे, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम कसा तयार होतो किंवा ॲल्युमिनियम आपण मिनरल्सपासून कसा मिळवतो याच्या 2 स्टेप आहे. एक तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर आणि दुसरी स्टेप आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओरच्या 2 मेथड आहे, एक तर हॉल प्रोसेस आहे आणि दुसरी आहे बेअर्स प्रोसेस. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्याच्यामध्ये कॅल्सिनेशन काय असतं, रोस्टिंग काय असतं हे तुम्हाला विचारू शकतात. नंतर जर आपण पाहिलं कोरोजन, मग कॉपर असेल, आयर्न असेल, सिल्वर असेल, हे त्या पद्धतीने काय होतात, ते कोरडे होतात. कोरोजन प्रत्येकाचं होतं, प्रत्येक मेटलचं होतं काही प्रमाणात, गोल्ड वगैरे सोडले तर. मग हे कोरोजन रोखण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन याच्यासाठी आपण काय करू शकतो. मग त्या तुम्हाला बुक्समध्ये मेथड दिले आहेत. ॲनोडायझिंग मेथड आहे, गॅल्वनायझिंग आहे, टिनिंग आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, ॲलोईंग आहे. तर हे करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हे होतं आपलं मेटॉलॉजी चॅप्टरचं. नेक्स्ट चॅप्टर पाहिलं ना मित्रांनो, तो आहे कार्बन कंपाऊंड. आता खूप मोठा चॅप्टर आहे हा, पण याच्यातलं हे जे मी सांगणार आहे ना ते परफेक्ट करून जा. आता या कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारू शकतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, मग ते मिथेनचं विचारू शकतात, इथेनचं विचारू शकतात, इथिनचं विचारू शकतात, CO2चं विचारू शकतात, H2Oचं विचारू शकतात, N2चं विचारू शकतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. त्यानंतर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन काय असतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन काय असतो, ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यांचे एक्झाम्पल्स करून ठेवायचे. त्यानंतर या चॅप्टरमधला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट IUPAC नेम. आता तुम्हाला स्ट्रक्चर पण विचारू शकतात बरं का, ते बेन्झिनचं वगैरे स्ट्रक्चर विचारू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर IUPAC नेम. एखाद्या कंपाऊंडचं IUPAC नेम दिलंय त्याच्यावरून ते स्ट्रक्चर ड्रॉ करा, किंवा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय त्याच्यावरून त्याचं IUPAC नेम सांगा. हे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात 100%. मग बुक्सच्या मागे, ह्या चॅप्टरच्या मागे कार्बन कंपाऊंड एक्झरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन आहेत ना, असे स्ट्रक्चर दिलेले आहेत, त्याचा IUPAC नेम काढायचं आहे किंवा IUPAC नेम दिले त्याच्यावरून स्ट्रक्चर काढायचं, हे क्वेश्चन करून ठेवा, परफेक्ट करून ठेवा. तर तुमची त्यामध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिस होऊ शकते. मग हे झालं कार्बन कंपाऊंडचं. कार्बन कंपाऊंडमध्ये पुढे पण आहे बरं का. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये कार्बन कंपाऊंड्समध्ये रिॲक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये कंबशन रिॲक्शन आहे, ॲडिशन आहे, कंबशन आहे, ॲडिशन आहे, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन आहे आणि सबस्टिट्यूशन. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे रिॲक्शन देऊ शकतात आणि ती रिॲक्शन कोणत्या टाईप्सचे हे तुम्हाला विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये कंबशन आणि सबस्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर लास्टचा पॉईंट होता या चॅप्टरमध्ये, जे काय ॲसिटिक ॲसिड आहे आणि इथेनॉल आहे यांच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी करून ठेवा. इथेनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टी, इथेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टी. मग इथेनॉलची रिॲक्शन विथ सोडियम
रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम आणि डिहायड्रेशन रिॲक्शन आहे पहा, हे इथेनॉलसाठी. ॲसिटिक ॲसिडसाठी ही रिॲक्शन होती आपली इस्टेरिफिकेशन रिॲक्शन होती. आणि रिॲक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड विथ बेस ह्या रिॲक्शन करून जा. तर हे होतं आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन कार्बन कंपाऊंडसाठी. आणि लास्टचा आपला चॅप्टर होता स्पेस मिशन. आता मला नाही वाटत की बाबा ह्या चॅप्टरवरती मी काहीतरी इम्पॉर्टंट सांगितलं पाहिजे. हा चॅप्टर तुम्ही एकदा रीड केला तरी तुम्हाला समजू शकतो, थेऑरेटिकल आहे सगळं. मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सॅटेलाइट काय असतात, पोलर सॅटेलाइट काय असतात, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय असतो, लो ऑर्बिट सॅटेलाइट काय आहे, हाय ऑर्बिट सॅटेलाइट काय आहे, लो ऑर्बिट असेल तर त्याची ऑर्बिट काय असते, किती हाईटपासून अर्थपासून किती हाईटवरती फिरू शकतो, नॅचरल सॅटेलाइट काय असतात, आर्टिफिशियल सॅटेलाइट काय असतात, हे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तर ते चॅप्टर जरी तुम्ही रीड केला तरी तुम्हाला ते समजू शकतो. तर मित्रांनो, हे झालं सायन्स पार्ट 1 साठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, तर ते मी सगळे तुम्हाला तुमच्याबरोबर डिस्कस केले आहेत. त्याचा पार्ट 1 मी आधीच अपलोड केला होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती देतो, आय बटनावरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. ठीक आहे, थांबूयात आत्ता आपण इथे. अभ्यास करत राहा, स्टडी करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.